सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सर्वांच्या परिचयाचे कर्जतचे राजे म्हणून ओळखले जाणारे राजू हजारे उर्फ राजू शेठ यांचा वाढदिवस दहिवली येथील जुई फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात, आनंदोत्सवात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय कार्यकर्ते, मित्रपरिवार, ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता। वाढदिवसाची सुरुवात कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आली। सुरेश भाऊ लाड यांच्या हस्ते केक कापून वाढदिवसाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर दिवसभर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि मित्रमंडळींनी राजू शेठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। संध्याकाळी दहिवली येथील जुई फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमात राजू शेठ यांचे कुटुंबीय, महिला भगिनी, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदी वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला। उपस्थितांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच विविध आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केलाय। त्यामुळे संपूर्ण परिसर शुभेच्छा आणि उत्साहाने दुमदुमून गेला। यावेळी कुटुंबातील महिला सदस्यांनी राजू शेठ यांचे औक्षण करून त्यांना शुभ आशीर्वाद दिलेत। त्यानंतर उपस्थितांनी आणलेले विविध केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आलाय। सर्वांनी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना जगदीश ठाकरे म्हणाले की राजू शेठ हजारे हे तालुक्यातील एक दिलदार, हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व आहे। छोट्या वेनगावातील सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। मैत्री कशी करावी आणि ती आयुष्यभर कशी जपावी याचे उत्तम उदाहरण म्हणजेच राजू शेठ। कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा हा माणूस म्हणूनच कर्जतचे राजे म्हणून ओळखला जातो। त्यांना उत्तम आरोग्य आणि व्यवसायात अधिकाधिक यश लाभो अशा शुभेच्छा मी देतो। किशोर ठाकरे म्हणाले की राजू शेठ हे खऱ्या अर्थाने कर्जतचे राजे आहेत। मनाने अत्यंत मोठे, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। कठीण परिस्थितीतून प्रवास करत त्यांनी अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंब, मित्र परिवार आणि ग्रामस्थ एकत्र आल्याचे पाहून आनंद होत आहे। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। तर सुचिता दिनेश मते यांनी भावना व्यक्त करताना सांगितलेत, आज राजू भाऊंचा वाढदिवस हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे। सर्व महिला भगिनी, त्यांचा परिवार आणि मित्र परिवार येथे उपस्थित असून आम्ही सर्वजण त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची अशीच भरभराट होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। राजू हजारे उर्फ कर्जतचे राजे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा आगळा-वेगळा सोहळा मैत्री, आपुलकी आणि सामाजिक ऐकोप्याचे प्रतीक ठरलाय। उपस्थितांच्या प्रेमाने आणि शुभेच्छांनी भारावून गेलेल्या राजू शेठ यांनी सर्वांचे आभार मानत भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत सर्वांच्या सुखदुःखात सहभागी राहण्याचा संकल्प व्यक्त केला। मी सुचिता दिनेश मते। आज राजू भाऊंचा बर्थडे। आज आम्ही सर्व महिला, त्यांच्या बहिणी, भाच्या, पूर्ण परिवार त्यांचा इथे उपस्थित आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी। आमच्या सगळ्या महिलांकडून त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची अशीच भरभराट होऊ दे। ते आमचे राजू शेठ जे आहेत, आम्ही त्यांना सगळे राजू शेठच बोलतो आणि ते खरोखर कर्जतचे राजे आहेत। एकदम मनाने दिलदार माणूस, अतिशय गुणी असलेला माणूस हा आणि अतिशय देव माणूस। कुठेही जरी भेटलो, किती दूर जरी असेल ना, आपलं लक्ष जरी नसेल तरी तो लांबून आवाज देणार, इतका चांगल्या मनाचा माणूस। आणि अशा माणसाच्या बर्थडेला ज्यावेळी आम्ही येतो, इथं इतक्या मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होतोय। त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे, त्यांचा मित्रपरिवार आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या माणसाने प्रवास खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यात सुरू केला होता आणि कठीण मेहनत करून, कष्ट करून खऱ्या अर्थाने एक व्यापाऱ्यांच्या मध्ये किंवा ह्या कर्जत तालुक्यामध्ये आपलं एक स्वतःचं नाव एक वेगळ्या उंचीवर त्यांनी या ठिकाणी नेऊन ठेवलंय। आणि अशा या माझ्या मित्राला मनापासून मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढे असं यशस्वी हो असे मी त्याला देवाचरणी प्रार्थना करतो। राजू शेठ
हजारे हा एक दिलदार व्यक्तिमत्व असलेला तालुक्यातील एक चेहरा आहे. छोट्या वेणगाव मधला रहिवासी, परंतु तालुक्यामधल्या सर्वसामान्य कुटुंबातला हा एक युवक. हा आमचा एक लहानपणापासूनचा एक मित्र आहे. पण राजू शेठ बद्दल सांगायचं झालं तर मनाने दिलदार, चेहऱ्याने आसरा आणि शरीराने जरी तुम्हाला धष्टपुष्ट वाटला तरी खूप मनाने भोळा असणारा आमचा हा मित्र. याची व्यापारामध्ये असलेली कारकीर्द ही आपण पाहण्यासारखी आहे. या छोट्या बेनगाव गावातील हजारे कुटुंबातील गावातील एक नामवंत कुटुंब आणि त्या कुटुंबातील हा एक छोटा व्यक्तिमत्व असलेला राजू नंतर राजू शेठ झाला आणि कर्जतमध्ये कर्जतचे राजे या नावाने तो प्रसिद्ध झाला. राजू बद्दल सांगताना एवढंच सांगेल की मैत्री कशी असावी आणि ती मैत्री कशी टिकवायची हे राजू शेठच्या माध्यमातून इथे आलेल्या प्रत्येक मित्राच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसत आहे. राजू मनाने दिलदार, त्याचप्रमाणे सर्वांशी मिळून मिसळून वागणारा एक युवक तरुण कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आहे. राजूचे सर्व पक्षीय मित्र आहेत, परंतु राजू मैत्री करत असताना कुठल्याही पक्षाचा भेदभाव कुणाच्या मनामध्ये ठेवत नाही. म्हणून राजू शेठ हा दिलदार असं मी माझ्या शब्दातून सांगेल. आणि राजू शेठला पुढील कालावधीमध्ये उत्तम आरोग्य, व्यवसाय, उद्योगामध्ये क्षितिजावरती या तालुक्यामध्ये जावं अशी माझ्या ठाकरे कुटुंबाकडनं आणि माझ्या पक्षाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो.